देशात कांद्याची निर्यात बंदी उठवण्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि त्यामुळे कांद्याचे दर जे आहे ते वाढण्यास सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो मी सध्या नागपुरातील कॉटन मार्केट परिसरामध्ये आहे आणि या परिसरामध्ये आपण बघू शकतो ठोक बाजारात कांद्याचा दर आता जवळपास 25 रुपये किलोवर पोहोचलेला आहे। जो दर 8 ते 10 दिवसापूर्वी 12 ते 15 रुपये किलो होता तो दर आता जवळपास 8 ते 10 रुपये प्रति किलो वाढून 25 रुपये किलोवर आलेला आहे। केंद्र सरकारच्या स्तरावर कांद्याची जी निर्यात बंदी लावण्यात आलेली आहे ती उठवण्याची चर्चा सुरू झाली आणि त्या चर्चेमुळे एकूणच देशांतर्गत बाजारात ठिकठिकाणी कांद्याचे दर जे आहे ते वाढायला सुरुवात झालेली आहे। जर कांदा निर्यात झाला तर स्थानिक बाजारातही कांद्याचे दर जे आहे ते वाढणार आहे। त्यामुळे चर्चेमुळेच निर्यात बंदी उठवण्याच्या चर्चेमुळेच कांद्याची दरवाढ जी आहे ती सुरू झालेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे। कारण की देशातील एकूण कांदा उत्पादनापैकी जवळपास 70 ते 75% कांदा एकटा महाराष्ट्रात उत्पादित केला जातो। त्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना थोड़ा तरी दिलासा मिळायला सुरुवात झालेली आहे। क्या दाम है बताइए? अभी होलसेल प्राइस चालू है अभी 23 से 25 रुपये। अभी यही हफ्ता भर पहले अपना रेट था 16 रुपये 15 रुपये कांदे का। अभी हफ्ते भर से रेट थोड़ा सा बढ़ चुका है और अभी प्याज बता नहीं सकते, अगर एक्सपोर्ट स्टार्ट होता है तो ये 25 वाला कांदा 50-40 तक के जा सकता है। नक्कीच आपण बघू शकतो निर्यात सुरू झाल्यावर हाच कांदा 40 ते 50 रुपये किलोवर जाणार असं ठोक व्यापारी सांगतात। आत्ता नागपूरच्या बाजारात कांद्याचे दर जवळपास 8 ते 10 रुपये किलो 8 दिवसाच्या तुलनेत वाढून 24 ते 25 रुपयावर कांदा पोहोचलेला आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।